नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठळक घडामोडींची माहिती गतीने आपल्यापर्यंत पोहोचावी, जिल्हा अधिक सक्षम आणि समृद्ध बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असावा या हेतूने चॅनल बी च्या वतीने सादर करत आहोत 7:12च्या बातम्या। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडींचा वेगवान आढावा। कोल्हापूर जिल्ह्याला राजर्षी शाहू आणि छत्रपती शिवरायांची परंपरा आहे। इथल्या भूमीत सर्व जाती धर्माचे लोक कुण्या गोविंदानं नांदतात। मात्र 2 दिवसापूर्वी झालेल्या घटनेमुळे कोल्हापूरच्या धार्मिक सलोख्याला डाग लागलाय। त्यामुळे कोल्हापूरची ऐक्याची परंपरा कायम राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, तसंच कोल्हापूरची शांतता आणि बंधुभाव कायम राखण्यासाठी सर्व धर्मीय नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय। जो प्रकार 6 जून रोजी त्यांनी घडला त्याच्यासाठी कोल्हापूरमध्ये बंदची हाक काल देण्यात आलेली होती। बंदमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात हिंदू समाजाचे लोक एकत्रित आले, त्यातून काही गैरप्रकार होत चालले। प्रशासनानं आपली भूमिका त्या ठिकाणी घेऊन हे सगळं थांबवण्याचं थोपवण्याचं काम केलं। पालकमंत्री आदरणीय केसरकर साहेब यांनी रात्री समन्वयाची बैठक घेऊन दोन्ही समाजामध्ये सर्व नेते मंडळींना एकत्रित करून आव्हान केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। आज सगळीकडे हे शांत झालेलं आहे। मी आपल्या माध्यमातून कोल्हापुरातील तमाम हिंदू संघटना आणि सर्व समाजाच्या लोकांना आवाहन करतो की आपण पूर्वी ज्या पद्धतीनं सलोख्यानं राहत आलेलो आहे, भविष्यातही त्या पद्धतीनं सलोख्यानं राहिलं पाहिजे। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग 6 पदरीकरण कामात अडथळा ठरणारी झाडं आणि अतिक्रमणं काढण्यात येत आहेत। कागल बस स्थानका शेजारी 100हून अधिक चहा आणि पान टपऱ्या आहेत। रविवारी इथल्या जागेतील निलगिरीची झाडं तोडण्यात येणार असल्यानं सर्वच टपऱ्या शनिवारपर्यंत स्वतःहून काढून घ्याव्यात अशा सूचना रोडवे सोल्युशन इन्फ्रा कंपनीनं टपरीधारकांना दिल्यात। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचं सातारा ते कागल दरम्यान 6 पदरीकरणाचं काम सुरू करण्यात आलंय। रोडवे सोल्युशन इन्फ्रा इंडिया कंपनी हे काम करतेय। महामार्ग रुंदीकरणात अडथळा ठरणारी झाडं आणि अतिक्रमणं काढण्यात येत आहेत। युद्ध पातळीवर हे काम केलं जात आहे। कागल बस स्थानकासमोर महामार्गाच्या हद्दीत निलगिरीची काही झाडं आहेत। महामार्ग रुंदीकरणाच्या कामात ही झाडं अडथळा ठरत आहेत। रविवारी ही झाडं तोडण्यात येणार आहेत। या झाडांच्या आधारानं महामार्गाच्या हद्दीत 100हून अधिक चहा आणि पानाच्या टपऱ्या सुरू करण्यात आल्यात। त्यामध्ये अनेकांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू केलेत। या सर्व टपऱ्या शनिवारपर्यंत स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना रोडवे इन्फ्रा इंडिया कंपनीनं संबंधितांना दिल्या आहेत। त्यामुळे टपरीधारकांचे धाबे दणाणलेत। गेली काही वर्ष महामार्गाच्या 6 पदरीकरणाचं काम आणि टपऱ्या हलवण्याची चर्चा सुरू होती। मात्र आता कामाला सुरुवात झाल्यानं टपरीधारकांच्या चिंतेत भर पडली आहे। नांदेड जिल्ह्यातील बोंडर हवेली या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा राग धरून अक्षय भालेराव या भीम सैनिकाची हत्या करून त्याच्या कुटुंबाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ भारतीय दलित महासंघाच्या वतीनं शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। उपोषणाचं नेतृत्व प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी केलं। भारतीय दलित महासंघाच्या शाहूवाडी शाखेच्या वतीनं शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। नांदेड जिल्ह्यातील बोंडर हवेली गावामध्ये अक्षय भालेराव या तरुणानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी केली। त्यामुळे चिडलेल्या काही ग्रामस्थांनी अक्षयची हत्या केली, तसंच त्याच्या कुटुंबाला मारहाण केली। त्याचा निषेध म्हणून दलित महासंघानं तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली। शासनानं नांदेड जिल्हा दलित अत्याचार प्रभाव क्षेत्र जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली। मागणीचं निवेदन तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना देण्यात आलं। आंदोलनात भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष
श्रीकांत कांबळे, अनिरुद्ध कांबळे, आकाश कांबळे, दयानंद कांबळे, प्रदीप माने, रोहित एटम, किरण कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी जवळच्या तारदाळ खोतवाडी गावातील भारत निर्माण पाणी पुरवठा योजना समितीनं गैरकारभार केलाय. समितीच्या सदस्यांवर आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तरीही थकबाकी नसल्याचा दाखला देऊन या समितीच्या 3 सदस्यांनी खोतवाडी ग्रामपंचायत निवडणूक लढवून निवडून आलेत. त्यामुळे त्यांचं ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करावं, या सदस्यांना थकबाकी नसल्याचा चुकीचा दाखला देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मनसेचे तारदाळ खोतवाडीचे अध्यक्ष बाळकृष्ण राजमाने यांनी पत्रकार परिषदेत केली. तारदाळ खोतवाडी इथं भारत निर्माण पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत तारदाळ खोतवाडीची 25 सदस्यांची संयुक्त समिती होती. या योजनेत गैरप्रकार झाला. त्यानंतर प्रशासकीय लेखापरीक्षणात 25 सदस्यांसह कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून त्यांच्याकडून 15,50,000 रुपये वसुलीचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेत. हातकणंगले पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी दिलेल्या या आदेशात रक्कम वसूल न झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचंही नमूद केलंय. दरम्यान शिल्पा पवार, अजय डुबल आणि उत्तम सासणे यांनी तारदाळ खोतवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. त्यासाठी आवश्यक असणारा ना हरकत दाखला अधिकाऱ्यांनी दिलाय. आर्थिक जबाबदारी निश्चित केली असताना आणि ती भरली नसतानाही या तिघांनी ना हरकत दाखला दिल्यानं या तिघांचंही सदस्यत्व रद्द करावं आणि दाखला देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रश्नी 9 जून रोजी तिघा सदस्यांना म्हणणं मांडण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेशही जिल्हाधिकारी कार्यालयानं दिल्याची माहिती मनसेचे बाळकृष्ण राजमाने यांनी दिली. यावेळी पुंडलिक जाधव, मनोहर जोशी, शहाजी भोसले, प्रताप पाटील, महेश शेंडे उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं हे अभियान नुकतंच राबवण्यात आलं. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. उदय गायकवाड यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाचं उद्घाटन झालं. यावेळी अधीक्षक अभियंता सुधीर नागे, गोशिमाचे अध्यक्ष दीपक चोरगे, संचालक सचिन शिरगावकर, प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे प्रमुख उपस्थित होते. गोशिमा कार्यालय परिसरासह औद्योगिक वसाहतीमधील स्वच्छता करण्यात आली. औद्योगिक वसाहतीमध्ये उत्तम स्वच्छता करणाऱ्या उद्योगाला पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार असल्याचं अधीक्षक अभियंता सुधीर नागे यांनी सांगितलं. यावेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ए ढोरे, उपअभियंता SV अपराज, कार्यकारी अभियंता IA नाईक, प्रादेशिक अधिकारी JS साळुंखे, उपप्रादेशिक अधिकारी डॉ. अर्जुन जाधव, क्षेत्रीय अधिकारी संजय मोरे, गोशिमाचे उपाध्यक्ष स्वरूप कदम यांच्यासह गोशिमाचे पदाधिकारी आणि उद्योजक उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोतोलीच्या पांडुरंग कराळे आणि दिगवडेमधील अरुण पाटील यांनी बँक ऑफ इंडियामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत नोंदणी केली होती. दरम्यानच्या काळात या दोघांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही कुटुंबांना विम्याचा लाभ मिळाला. त्यामुळे स्वतःबरोबरच कुटुंबाच्या सुरक्षेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेत सहभागी होण्याचं आवाहन बँक व्यवस्थापक अनंत जालन यांनी केलंय. 3 महिन्यापूर्वी पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथले पांडुरंग कराळे आणि दिगवडे इथले अरुण पाटील यांचा अचानकपणे मृत्यू झाला होता. या दोघांनी बँक ऑफ इंडियाच्या कोतोली शाखेमध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत नोंदणी केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी बँकेनं पाठपुरावा केला आणि पांडुरंग कराळे यांच्या पत्नी शोभा कराळे तसंच अरुण पाटील यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे धनादेश सुपूर्द केले. फक्त 20 रुपये आणि 436 रुपये गुंतवून या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी या योजनेत नोंदणी करण्याचं आवाहन यावेळी बँक ऑफ इंडिया कोतोली शाखेचे व्यवस्थापक अनंत जालन यांनी केलंय. यावेळी अभिनव गुप्ता, रवींद्र पाटील, अंकुर बन्सल, बँक मित्र, मच्छिंद्रनाथ साखरे, सुनंदा शिंदे, वासिम शेख यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. 3 ते 4 दशकापूर्वी आपल्याला सर्वत्र कौलारू घरं दिसत होती. मात्र गेल्या काही वर्षात कौलारू घरांच्या जागी सिमेंटचे बंगले उभारले गेले. मात्र जुन्या कौलारू घरामध्ये जो नैसर्गिक गारवा आणि समाधान मिळत होतं ते लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या बंगल्यात मिळत नसल्याच्या भावना अनेक जण व्यक्त करतात. मागील 4-5 दशकापूर्वी सर्वत्र चिखल मातीची घरं दृष्टीस पडत होती.
निसर्गाशी समरूप होऊन बांधलेल्या या घरांमध्ये मातीपासून बनवलेली कौलारू छतं उन्हाळ्यामध्ये संपूर्ण घराला थंडावा देत होती. पावसाळ्यामध्ये उतरत्या छपरामुळे छत गळण्याची शक्यता नसायची. तर त्या काळी दुसरीकडे दर्शनी कोरीव दगडी बांधकाम, भले मोठे लाकडी दरवाजे, मोठमोठे कडी कोयंडे, दरवाजाच्या दोन्ही चौकटीवर हस्तकलेच्या जोरावर केलेलं आकर्षक नक्षीकाम, त्याचबरोबर दरवाजावर कोरलेले देवदेवतांचे फोटो अशी घरंही दिसत होती. थोड्याफार अंतरानं गल्लीमध्ये एकसारखी घरं बांधली जात असल्यानं गल्लीला वेगळाच बाज असायचा. या घरांचं आयुष्यमानही 100 वर्षाहून अधिक असायचं. साध्या घरामध्ये मुरूम टाकून बडवून तयार केलेल्या जमिनीवर शेणकाल्यानं सारवलं जायचं. अशा जमिनीवर भर उन्हात जरी झोपलं तरी बर्फासारख्या गारव्याची अनुभूती यायची. मात्र अलीकडच्या काळात दगडमातीच्या घरांना जमीनदोस्त करून त्या जागेवर उंचच्या उंच टोलेजंग इमारती उभ्या राहिल्यात. अशा घरांमध्ये नैसर्गिक गारवा आणि मनाची शांतता मिळत नसल्याची प्रतिक्रिया अनेक जण बोलून दाखवतात. बी न्यूजसाठी पन्हाळ्याहून विक्रम पाटील. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.